आणि तुमच्या सर्वांचं माझ्या या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर जे कोणी नवीन असेल त्यांना मी सांगू इच्छिते, मी श्री आणि मी खूप सारे वेगवेगळ्या विषयांशी रिलेटेड लाईफस्टाईल असेल, फॅशन असेल किंवा मेकअप रिलेटेड गोष्टी असतील, मग माझे रेग्युलर व्लॉग्स असतील, तर अशा प्रकारचे कंटेंट मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असते. सो अजून जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर डायरेक्ट आपण आपल्या टॉपिककडे वळूया. तर काय होतं ना, की फॉर एक्झाम्पल आपण एखादी कुर्ती लेगिन्ससोबत यूज करत असेल, तर जेव्हा केव्हा आपण ती कुर्ती रियूज करतो, तेव्हा नकळत आपल्याकडून तीच लेगिन्स यूज केली जाते. त्यामुळे काय होतं, की तोच लूक आपल्याकडून क्रिएट केला जातो. त्यामध्ये नाविन्य असं काहीच वाटत नाही, फ्रेशपणा वाटत नाही. मग मी काय केलेलं आहे आता, तर वेगवेगळ्या कुर्तीसोबत बॉटम म्हणजे तुमच्या पॅन्ट्स असतील, ते वेगवेगळ्या यूज करून थोडंफार नवीन असं क्रिएटिव्ह लुक कसा केला जाऊ शकतो, तर याच्याच मी काही टिप्स म्हणा किंवा थोड्याफार आयडियाज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. लुक नंबर 1, यामध्ये मी अशा पद्धतीची पॅन्ट यूज केलेली आहे, जी की फुल्ली ट्रेडिशनल लुक तुम्हाला देतो. आणि तर अशा प्रकारचा लुक विथ दुपट्टा तुम्ही कोणतेही फंक्शन असेल, तुमची हळदी असेल किंवा संगीत, मेहंदी, तर अशा वेगवेगळ्या ओकेजनसाठी हा लुक आपण क्रिएट करू शकतो. तर लुक नंबर 2, ज्या कोणाला फुल्ली ट्रॅडिशनल वेनी कुर्तीज यूज करायला आवडत नाही, तर काही कॉलेज गोईंग गर्ल्स असतात, तर त्यांच्यासाठी हा सुंदर अप्रतिम असा लुक आहे, ज्यामध्ये बॉटमसाठी मी जीन्स यूज केलेली आहे, जो की एक कम्फी आणि फुल्ली इंडो वेस्टर्न वाईब देतो. लुक नंबर 3, तर यामध्ये मी माझी ब्लॅक कुर्ती विथ माय ब्लॅक स्किनी पॅन्टसोबत यूज केलेली आहे, विथ माय छोटूसा झुमका आणि ब्लॅक हिल्स. तर हा अशा पद्धतीचा एक मोनोक्रोम लुक क्रिएट केलेला आहे, ज्यामध्ये बॉटम आणि पॅन्ट जे काही असेल ते सेम कलरचे असतात. आणि हा मोनोक्रोम लुक तुम्हाला तुमची हाईटही जास्त दिसून येते या लुकमधून. तर तुम्हालाही आवडलं असेल तर अशा पद्धतीचीही तुम्ही एक लुक क्रिएट करू शकता, ज्यामध्ये टॉप आणि बॉटम सेम कलरचे तुम्ही यूज करू शकता. लुक नंबर 4, तर या लुकमध्ये मी वेअर केलेली आहे एक व्हाईट स्ट्रेट पॅन्ट. जर तुम्हाला रेग्युलर तुमचे लेगिन्स यूज करून करून जर तुम्ही बोर झाला आहात, तर तुम्ही अशा पद्धतीची ही स्ट्रेट पॅन्ट यूज करू शकता, आणि ज्याच्या बॉटमला थोडंसं असं वर्क केलेलं असेल, जेणेकरून जे लुकमध्ये थोडीशी त्याची ब्युटी अजून थोडी एन्हान्स करते. सो दॅट्स इट. ओके मंडळी, तर ह्या होत्या काही मी दिलेल्या टिप्स आणि आयडियाज. आय होप सो तुम्ही याचा यूज कराल. आणखीन काही 1-2-3 टिप्स जर सांगायचं झालं, तर तुम्ही तुमचे हेअरस्टाईल चेंज करू शकता. काही वेळेस समजा एके दिवशी तुम्ही तुमचे हेअर स्ट्रेट सोडलात, काही वेळेस थोडेसे असे कर्ली करा. ॲक्सेसरीज तुम्ही वेगवेगळे यूज करू शकता. काही वेळेस असे हेवी झुमके यूज केला, काही वेळेस वॉच यूज केला, तर काही वेळेस तुम्ही बँगल्स यूज करू शकता. काही वेळेस तुम्ही फ्लॅट आपले चप्पल्स असतात ते वापरा, तर काही वेळेस हील्स वापरा. असं मिक्स अँड मॅच किंवा वेगवेगळे ॲक्सेसरीज यूज करून टोटली तुम्ही लुक वेगळा डिफरंट क्रिएट करू शकता, रॅदर दॅन तेच एक कुर्ती घातली, चला त्याच्यावरती मी हीच पॅन्ट घालते, तर मी हीच पॅन्ट घालणार, ह्याच्यावरती हेच चप्पल आहे हेच घालणार. तर असं न करता थोडंसं फ्रेशन अप आपल्यालाही वाटतं, काहीतरी वेगळं असं फ्रेश वाटतं. तर होप सो आता तुम्ही पुन्हा तेच रिपीट करत बसणार नाही. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की कळवा, आणि जर तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही नक्की कळवा. ओके, तर स्वतःची काळजी घ्या, इतरांचीही काळजी घ्या, स्वतःवरती प्रेम करायला शिका. ओके, भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार, ओम शांती. ब्लॅक कुर्ती विथ माय ब्लॅक स्किनी पॅन्ट असेल, पॅन्ट असेल काय मंडळी, आय होप सो.